आजकाल जिओ पॉलिटिक्स आणि इंडियाच्या ग्लोबल पॉवरबद्दल सगळीकडे खूप चर्चा होत असते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा फॉरेन टूरवर जातात तेव्हा त्यामागे खूप मोठी प्लॅनिंग असते. पण आपल्यासारख्या खूप लोकांच्या मनात नेहमी एक डाऊट असतो की या फॉरेन टूरचा बजेट नेमका किती असतो आणि आपला हा टॅक्सचा पैसा नेमका कुठे खर्च होतो. तर पार्लमेंट आणि RTI मध्ये दिलेल्या ऑफिशियल डेटानुसार 2014 सालापासून ते 2023-24 पर्यंत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर जवळपास 2000 कोटी ते 2500 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा नंबर ऐकून तुम्हाला शॉक बसला असेल, पण हा फक्त एका माणसाच्या ट्रॅव्हलिंगचा कॉस्ट नाही आहे, तर यामागे त्यांची पूर्ण सिक्युरिटी, डेलिगेशन आणि अख्खी सिस्टीम इन्व्हॉल्व असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा कोटींचा होणारा खर्च नेमका कोणत्या 6 मेन गोष्टींवर केला जातो हे पाहणार आहोत. यातला नंबर 1चा पॉईंट तर सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला आणि सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंगचा कॉस्ट. पूर्वी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी एअर इंडियाची कमर्शियल विमाने भाड्याने घेतली जायची. याचे खूप मोठे भाडे दरवेळी सरकारला द्यावे लागायचे, पण आता तसे होत नाही. आता त्यांच्यासाठी एअर इंडिया वन नावाचे खास डिझाईन केलेले बोईंग 777 विमान वापरले जाते. हे विमान म्हणजे फक्त एक प्रवासाचे साधन नाही, तर हवेत उडणारे एक हायटेक ऑफिस किंवा कमांड सेंटर आहे. या विमानात मोठ्या मीटिंग रूम्स, पंतप्रधानांसाठी खाजगी केबिन्स आणि गरज पडल्यास उपचारांसाठी एक इमर्जन्सी ऑपरेशन थिएटरसुद्धा असते. आता तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या आणि खास विमानाचे इंधन, परदेशातल्या एअरपोर्टवरचे पार्किंग चार्जेस आणि तिथला ग्राउंड हँडलिंगचा खर्च किती येत असेल. हा खर्च कोटींच्या घरात असतो. याचं मुख्य कारण म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास 100% सुरक्षित आणि वेळेवर होणं अत्यंत गरजेचं असतं. साध्या विमानात थोडा वेळ मागे पुढे जायला चालतो, पण पंतप्रधानांच्या वेळेत एका मिनिटाचाही उशीर चालत नाही. त्यामुळे हे खास विमान चालवण्यासाठी एवढा मोठा खर्च येतो. याशिवाय एका ट्रिपसाठी लागणारे खास विमान इंधन आणि तिथले टॅक्सेस धरून हा आकडा खूप मोठा होतो. देशाच्या पंतप्रधानांना जागतिक पातळीवर योग्य प्रकारे सादर करण्यासाठी हा VVIP प्रवासाचा नियम पाळावाच लागतो आणि म्हणूनच बजेटचा सर्वात मोठा वाटा या विमानावर खर्च होतो. दुसरी आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एअर इंडिया वन विमानाची देखभाल आणि सुरक्षा. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणत्याही तांत्रिक चुकीला अजिबात माफी नसते. इथे पूर्णपणे 0 टॉलरन्स असतो. त्यामुळे या खास विमानाची सर्व्हिसिंग साध्या गॅरेज किंवा सर्वसामान्य ठिकाणी होत नाही. यासाठी जगातल्या सगळ्यात भारी इंजिनियर्स आणि एव्हिएशन तज्ज्ञांची एक मोठी टीम 24 तास काम करत असते. या विमानाचे इंजिन, रडार, मिसाईलपासून वाचणारी डिफेन्स सिस्टीम आणि इमर्जन्सीची सगळी साधने नेहमी चेक आणि अपडेट केली जातात. विमान नुसतं उडायला तयार असून चालत नाही, तर ते 100% अचूक आणि सुरक्षित असणं गरजेचं असतं. PM परदेशात जाण्याआधी आणि तिथून परत आल्यावर या विमानाची खूप बारकाईने तपासणी होते. विमानाचा एक सुट्टा भाग म्हणजे स्पेअर पार्ट कसून तपासला जातो. परदेशात अचानक काय बिघाड झालाच तर पर्यायी व्यवस्था किंवा बॅकअप नेहमी तयार ठेवावा लागतो. या सगळ्या देखभालीसाठी, महागड्या सुट्ट्या भागांसाठी आणि या खास टीमसाठी खूप मोठा खर्च होतो. विमानात कोणत्याही चुकीला किंवा अपघाताला अजिबात जागा नसते. त्यामुळे या उच्च दर्जाच्या सुरक्षेवर आणि देखभालीवर दरवर्षी एक खूप मोठा फंड खर्च केला जातो, जो या बजेटचा एक न दिसणारा पण एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे पंतप्रधानांची संपर्क व्यवस्था. पंतप्रधान जेव्हा अमेरिका, युरोप किंवा इतर कोणत्याही देशाच्या दौऱ्यावर असतात तेव्हा ते देशाला कनेक्ट असतात. त्यांना भारताच्या सुरक्षा यंत्रणा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि देशातल्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत 24 तास संपर्कात राहावं लागतं. आता हे काय आपल्यासारख्या साध्या मोबाईल नेटवर्कवर किंवा व्हॉट्सअप कॉलवर शक्य नसतं, कारण तिथे माहिती चोरीला जाण्याची किंवा कॉल हॅक होण्याची खूप मोठी भीती असते. त्यामुळे पंतप्रधानांसाठी एक खास आणि अत्यंत सुरक्षित सॅटेलाईट नेटवर्क तयार केलं जातं. हे नेटवर्क पूर्णपणे लष्करी दर्जाचं असतं. जगातला कोणताही मोठा हॅकर किंवा परदेशी गुप्तचर संस्था हे कॉल्स ऐकू शकत नाही किंवा टॅप करू शकत नाही. असं सुरक्षित आणि कोणीही जॅम करू शकणार नाही असं नेटवर्क विकत घेणं आणि ते सतत चालू ठेवणं हे खूप मोठं महागडं काम आहे. देशाला अचानक एखादा मोठा किंवा इमर्जन्सी निर्णय घ्यायचा असेल तर हेच नेटवर्क लगेच कामी येतं. पंतप्रधान देशाबाहेर असले तर या हायटेक सिस्टीममुळे देशाची सूत्रे त्यांच्याच हातात असतात. देशाची गुप्त माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हा महागडा सेटअप खूप गरजेचा असतो आणि यासाठी सरकारला चांगलाच खर्च करावा लागतो. चौथी गोष्ट म्हणजे PMचा परदेशात राहण्याचा खर्च. पंतप्रधान परदेशात गेल्यावर कोणत्याही साध्या किंवा अगदी नेहमीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहत नाहीत. त्यांच्यासाठी ते देशातलं सगळ्यात भारी, आलिशान आणि अत्यंत सुरक्षित हॉटेल आधीच बुक केलं जातं. यात एक नियम असा आहे की जेव्हा एखादा देश पंतप्रधानांना खास आमंत्रण देतो तेव्हा ते बोलवणारे देशच त्या राहण्याचा सगळा खर्च उचलतात. पण जेव्हा पंतप्रधान G20, ब्रिक्स किंवा युनायटेड नेशनसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय बैठकींसाठी जातात
तेव्हा मात्र भारताला स्वतःचा खर्च स्वतःच करावा लागतो. या हॉटेल्समध्ये पंतप्रधानांसाठी खास प्रेसिडेन्शियल सूट बुक केला जातो. त्याचं एका रात्रीचं भाडं कित्येक लाख रुपये असतं. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान तिथे एकटे राहत नाहीत. त्यांच्यासोबत जाणारे मोठे अधिकारी, सिक्युरिटी गार्ड्स आणि पर्सनल स्टाफसाठी हॉटेलचे पूर्ण फ्लोअर्स बुक केले जातात. तिथे सुरक्षेसाठी हॉटेलमध्ये बाहेरच्या लोकांना बंदी असते. तसेच PMच्या जेवणासाठी खास शेफ आणि स्टाफची वेगळी व्यवस्था असते. या सगळ्या VIP व्यवस्थेमुळे आणि कडेकोट सुरक्षेमुळे हॉटेलचं बिल खूप मोठे येतं. परदेश दौऱ्याच्या एकूण बजेटपैकी हा एक खूप मोठा आणि हमखास होणारा खर्च असतो. 5वा पॉईंट एकदम एखाद्या ॲक्शन फिल्मसारखा थरारक आहे. तो म्हणजे तिथला स्थानिक प्रवास आणि आधीच केलेली सुरक्षेची तयारी. पंतप्रधान परदेशात विमानातून उतरल्यावर कोणत्याही साध्या टॅक्सी किंवा कारमध्ये बसत नाही. ते परदेशात जाण्याआधीच भारतातून एक खास सिक्युरिटी टीम त्या देशात पोहोचलेली असते. या टीममध्ये SBG आणि गुप्तचर संस्थांचे मोठे अधिकारी असतात. ही टीम पंतप्रधानांचा रस्ता, त्यांचं हॉटेल आणि जिथे जिथे त्यांची मीटिंग होणार आहे ते सगळी ठिकाणी बारकाईने चेक करते. पंतप्रधान जिथे ज्या कारमधून फिरतात त्या पूर्णपणे बुलेट प्रूफ आणि बॉम्बप्रूफ असतात. काही विशेष दौऱ्यांसाठी तर भारतातून खास बनवलेल्या सुरक्षित गाड्या चक्क कार्गो विमानाने त्या देशात नेले जातात. पंतप्रधानांच्या गाडीच्या आजूबाजूला सिक्युरिटी गाड्यांचा आणि पोलिसांचा मोठा ताफा असतो. यासाठी काही वेळा तिथले रस्तेही ब्लॉक करावे लागतात. तिथल्या स्थानिक पोलिसांसोबत मिळून ही सगळी सुरक्षा मॅनेज करणं, खास ड्रायव्हर नेमणं आणि संपूर्ण रस्त्यावर लक्ष ठेवणं हे खूप खर्चिक काम आहे. या टीमचा तिथला मुक्काम, प्रवास आणि गाड्या नेण्या आणण्याचा सगळा खर्च खूप मोठा होतो. 6वा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पंतप्रधानांसोबत जाणारी कोअर टीम, ज्याला आपण अधिकृत डेलिगेशन म्हणतो. जेव्हा पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा ते एकटी जात नाहीत. त्यांच्यासोबत देशाचा एक मोठा कारभार तिथे जात असतो. या टीममध्ये NSA, परराष्ट्र सचिव, वेगवेगळे मंत्री, मोठे आणि अनुभवी अधिकारी आणि मीडियाचे लोक असा जवळपास 50 ते 100 लोकांचा मोठा ग्रुप असतो. या सगळ्यांचा विमानांचा प्रवास, तिथे राहणं आणि जेवणाचा खर्च याच बजेटमधून केला जातो. हे अधिकारी तिथे नुसते उपस्थित राहण्यासाठी किंवा परदेशात फिरण्यासाठी जात नाहीत. ते तिथे सतत महत्त्वाच्या आणि मोठ्या मीटिंग्स करत असतात. भारतात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आणणं, संरक्षण क्षेत्रातील मोठे करार आणणं, नवीन उद्योग आणून रोजगार वाढवणं आणि जगात भारताची बाजू भक्कम करणं हे या टीमचं मुख्य काम असतं. त्यामुळे हा 2000 कोटींचा जो खर्च आहे तो फक्त एका माणसाचा प्रवासाचा खर्च नाही आहे, तर हा देशाच्या फायद्यासाठी आणि प्रगतीसाठी केलेला खर्च आहे. याला आपण भारताची जागतिक पातळीवरची एक मोठी गुंतवणूक म्हणू शकतो. तर मित्रांनो, ही होती ती मुख्य 6 कारणं ज्यामुळे PMच्या परदेश दौऱ्याचा खर्च एवढा मोठा असतो. हा सगळा खर्च योग्य प्रकारे चेक केला जातो आणि देशाच्या प्रगतीसाठी वापरला जातो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या खास सुरक्षेबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.